नमस्कार मंडळी, मी सारिका आणि मी संदेश. आज आपण चाललो आहोत गोव्याला. गोव्याला आम्ही फक्त फिरायला जात नाही आहोत, तर इट्स काइंड ऑफ वर्केशन असेल. यावेळी आपण बसने ट्रॅव्हल करणार आहोत. कोकणामधल्या वळणावळणाच्या रस्त्यांमुळे आमच्या झोपेचं चांगलंच खोबरं झालं होतं. सकाळ झाली तेव्हापासून आम्ही जागेच होतो, पण बाहेरचा निसर्ग खरंच खूप भारी होता. हे आलो आपण महाराष्ट्र गोवा बॉर्डर चेकपोस्टवर आणि आत्ता आम्हाला सिंगममधला एक डायलॉगच आठवला. वेलकम टू गोवा सिंगम. वाव वाव. नॉर्थ गोवा क्रॉस करून आपण फायनली मडगाव बस स्टँडला पोचलो. मडगाव बस स्टँडवरून आम्ही लोकल बसने निघालो नियर रेल्वे स्टेशन. कारण आपण पुढचे 5 दिवस स्कूटी रेंटने घेणार आहोत. जर तुम्ही रेंटने स्कूटी घेणार असाल तर तुम्हाला ब्लॅक नंबर प्लेटची गाडी मागायची आहे. स्कूटीने आम्ही बेनॉलिमला पोचलो. हे आहे मिस्ट्रल हॉलिडेज, जिथे आपण बुकिंग केली आहे. चला तुम्हाला क्विक होम टूर देते. इथे 2 टाईपचे रूम्स होते, नॉर्मल रूम्स आणि अपार्टमेंट्स. आम्ही अपार्टमेंट घेतलं होतं. सो हा आहे हॉल विथ अटॅच बाल्कनी. आम्ही काही स्टेज लोकेशन वाईज सॉर्ट करून ठेवले होते आणि इथे पोचल्यावर प्रॉपर बघूनच बुकिंग केली, ज्याचा फायदा आम्हाला क्वालिटी चेक प्लस लो प्राईजमध्ये झाला. देन हे आहे किचन. जर आपल्याला काही कुक करायची इच्छा झाली तर इथे प्रॉपर भांडी आहेत. देन फ्रीज, इंडक्शन, ओव्हन, केटल असं प्रॉपर सामानसुद्धा आहे. हा आहे क्लीन बाथरूम. देन बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. हे आहे आमचं स्वीट आणि लिटल अपार्टमेंट. आम्ही आलो ट्रिनिटी बीचला, जो की आमच्या स्टेपासून अगदी जवळच होता. नाईटला बीच वॉक करणं म्हणजे कमालच वाटतं. तिथून आम्ही आलो डिनरला. बेनॉलिमला आलात की कोडी म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे नक्की या. आम्ही ऑर्डर केली व्हेज जाकोती विथ गोवन पोहे. इथल्या एक पावाचा प्रकार आहे. गोवन ॲटमॉस्फिअर आणि टेस्ट तुम्हाला इथे मिळेल. जेवताना मध्येच लाईट गेलेली, तर त्यांनी असं छानसं कॅन्डल आमच्या टेबलवरती आणून ठेवलं. सो आमचा अनप्लॅन्ड असा कॅन्डल लाईट डिनर पण झाला. नेक्स्ट डे आम्ही मस्त ब्रेकफास्ट करून आलो. मी बसले कामाला. फिरायला जायचं म्हटलं की कामाला पुढचे 5-6 दिवस गॅप पडतो की काय असं वाटत होतं. बट म्हटलं चला कामाला पण फिरायला घेऊन जाऊया. मी असं प्लॅन केलेलं की फर्स्ट हाफला छान कामाला बसून देन सेकंड हाफमध्ये फिरू, म्हणजे कामही होईल आणि फिरणंही होईल. काम आवरून आम्ही बेनॉलिम बीचला बीच साईड शॅक्सला लंचसाठी आलो होतो. तिथे गोवन थाली ऑर्डर केली होती, ज्यामध्ये ऑलमोस्ट 17 आयटम्स होते, बट विच इज नॉट वर्थ. बीचवरती मासेमारी करून बोटी आल्या होत्या, तर पटापट जेवणावरून आम्ही ते बघायला आलो. इथे सर्व लोक असे जाळी ओढत होते. पहिल्यांदा फिशिंगची जाळी पाहिली. बरीच मोठी होती आणि त्यात असे छोटे छोटे मासे होते. सो आता आपण जात आहोत आपला पहिला स्पॉट काबो दे रामाला. साऊथ गोव्याचे रोड्स, तिथले घरं आणि घरांचे कलर्स, याचे तर आम्ही प्रेमातच पडलो. पावसामुळे समुद्र अगदी खवळलेला. हा स्पॉट फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी खूप भारी आहे. त्यासाठी इथे छान छान प्रॉप्ससुद्धा आहेत. आम्हीसुद्धा मस्त मस्त फोटोज आणि छान छान व्हिडिओज घेतलेत. त्याची एक रीलसुद्धा मी पोस्ट केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. निघताना पाऊस आला आणि आम्ही गोव्याला येऊन घेतलेला विंग्सरचा आम्हाला यूज झाला. साऊथ गोव्याला जर तुम्हाला स्ट्रीट फूड ट्राय करायचं असेल तर चिंचोलीमला सानिश आयकॉनिक गाडो आहे आणि आम्ही इकडे गोव्याचा फेमस रोझी ऑमलेट ट्राय केला. अँड येस, आमच्याकडून सुद्धा रिकमेंडेड आहे.
पावसामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहूनच गेला. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.